पॉलिसी चला ना, खूप उशीर झालाय, झोपायचंय. कुठे हरवलाय? कामिनीचं जेवण झालं? ती ठीक आहे? झोपली का ती? आधी नाहीच म्हणत होती जेवायचं, मी जबरदस्तीने तिला खाऊ घातलं. त्या कठीण परिस्थितीमध्ये खूप धिटाने सामोरी गेली. कौतुक आहे त्या पोरीचं खरंच. निलिमा, फक्त कामिनीचं कौतुक नाहीये, कौतुक मला या सगळ्याच मुलांचं वाटतं ग. इतक्या लहान वयात इतकी मॅच्युरिटी, इतकी सेन्सिबिलिटी. आता या ऋषीचंच बघ ना, किती करतोय सगळ्यांसाठी. शिवाय त्याला याची पण जाणीव आहे की त्याच्यासाठी सगळे किती त्रास घेत आहेत. आणि आपली नीतू किती सहजपणे बोलून गेली ना, माझ्याकडे 25,000 आहेत, मी देते ना. निलिमा, अगं काल परवापर्यंत जी माझ्याकडे पॉकेट मनी मागत होती, ती एवढीशी नीतू आता एवढी मोठी झाली नाही ग. म्हणजे तुम्ही स्वतःहून मान्य केलंय तर की तुमची मुलगी मोठी झाली, लग्नाची झाली. निलिमा, तुझ्यासारखी बाई ना अख्ख्या पुण्यात शोधून सापडणार नाही. आता काय विषय काही असू दे ग, ये रे माझ्या मागल्या. तू नीतूच्या लग्नावरती येऊन थांबतेस. कारण मला तिची काळजी आहे. हं? तुम्ही विसरलात, मी नाही विसरले की फक्त आता 70 दिवस राहिलेत. अरे बापरे, खरंच 70 दिवस राहिलेत. बोल. कामिनी ठीक आहे? शी इज मच बेटर. थोड्या वेळा आधीच झोप लागली तिला. काकांचं खूप टेन्शन घेतलंय रे तिने. एका मागे एक असे प्रसंग घडतायत की ते साहजिक आहे नीतू. आणि स्वतःबरोबर ती बाबांची सुद्धा काळजी घेतीये. इट्स नॅचरल. आय जस्ट होप ऋषी उद्या सगळं अगदी व्यवस्थित पार पडावं. किती वाजता जायचंय उद्या आपल्याला? हॅलो ऋषी, हॅलो. सॉरी, काय म्हणतीयस? कसला विचार करतोयस तू एवढा? नीतू, हे कधी थांबणार आहे ग? आयुष्यात एक स्वप्न बघितलं मी, आणि ते पूर्ण करायला मी माझ्यासोबत किती लोकांना त्रास देणार आहे, किती लोकांचं आयुष्य धोक्यात टाकणार आहे. बाबा, कृष्णकांत सर, कामिनी मॅम, त्यांची काय चूक आहे? ऋषी, चला निघायचं. कामिनी, काय म्हणत होतीस ती तू? ऍडव्होकेट कडे जायचंय ना? हो, निघूया चल. तू देवाचं ध्यान वगैरे करत होतीस आणि मी डिस्टर्ब केलं का? नॉट एक्झॅक्टली. ध्यान वगैरे करत नव्हते, पण स्वतःला बूस्टअप करत होते. म्हणजे मी तुम्ही एका पुस्तकात असं वाचलंय की एखादी गोष्ट घडावी असं जर तुम्हाला स्ट्रॉंगली वाटत असेल ना, तर डोळे मिटायचे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात घडतीये असं इमॅजिन करायचं. तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्ट्रॉंग विल पॉवर याच्या जोरावर ती गोष्ट खरंच घडते. वाव, भारी आयडिया आहे. माझाही विश्वास आहे यावर. एनिवे, उशीर होतोय ना आपल्याला, निघूया. तू पुढे निघ ना, मी आलेच. ओके. माझी आणि आभासची लवकरात लवकर भेट घडू दे. आभासचा प्रोग्राम लवकरच आभासचा प्रोग्राम सुरू झालाय. नागेश, अरे काम झालेलं आहे राजा, जरा पेंडिंग फाईल्स बघ त्याच्यामध्ये. तसंच केलं मी. चला येतो. ए ए ए, काय येतो? जरा फाईल शोधू ना प्लीज, जरा मदत कर मला. बाबा उद्या करतो ना, खूप अभ्यास आहे मला. हा, अभ्यास? तू अभ्यास करणार आहेस? उगाच काम टाळू नकोस, मला फाईल शोधून दे. चल.
आता याला अभ्यास नाहीये, फोनवरती बोलायला वेळ मिळतोय. बोला. काय रे, फोन घ्यायला एवढा उशीर? कामात होतो. बोला, का म्हणून फोन केलात? का म्हणजे? गपचूप लेटेस्ट न्यूज सांग. तो ऋषिकेश आणि त्याची लोक मिळून आता पुढे काय करणार आहेत ते सांग. पुढच्या अर्ध्या तासात. हे बघा, मी तुम्हाला काही सांगणार नाहीये. म्हणजे इथून पुढे तुम्हाला माझ्याकडून कुठलीही खबर मिळणार नाहीये. कारण मला कळून चुकलं की तुम्हाला माझ्या कोणत्याही प्रयोगामध्ये इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला फक्त मिस्टर तिळगुळकरांचं वाईट करायचं, ज्यासाठी तुम्ही माझा वापर करत आहात. आणि इथून पुढे प्लीज मला फोन करून त्रास देऊ नका. अरे बाप रे, तुला घरातून त्या दिवशी बाहेर काय काढलं, तू तर टीमच बदलून टाकलीस. पण कसं आहे ना मुला, ही तुझ्या गल्लीतली आलतू फालतू मॅच नाहीये. इट्स अ वॉर. आणि तू याआधी माझ्यासाठी काम करत होतास हे ऋषिकेशला आणि तुझ्या घरच्यांना सांगण्यासाठी मला फक्त एक कॉल करावा लागेल. ओके, तुझ्याकडे अर्धा तास आहे. वेळेत कॉल कर. आय एम सो सॉरी, तुला खूप वेळ वाट पाहावी लागली. निघूयात आपण. इट्स ओके. तू कुठे आहे? ती येणार होती ना? ती मला म्हणाली की तू पुढे हो, मी आलेच म्हणून. ओके. हे बघ, माझं वकिलांशी बोलणं झालंय. तू एकदा बोलून घे आणि पेपरवर्क रेडी कर. तोपर्यंत मी बँकेत जातो आणि डिमांड ड्राफ्ट रेडी करतो. ओके, ठीक आहे? हाय हाय सॉरी. चला निघूया. ओके, तू पेपरवर्क कर, आपण बँकेत जातोय. हां, चल बस. नीतू थांब. मला काय वाटतं ऋषी, आम्ही दोघे एकत्र ऑटोने बँकेत जातो आणि तू वकिलांकडे जा. चालेल, ओके? नो प्रॉब्लेम. ओके. काय मग, झाली का सगळी तयारी? स्पेशल मॅजिस्ट्रेट कडे जात आहे असं कळलं. जास्त विचार करू नकोस. मला कसं कळलं हे इम्पॉर्टंट नाहीये. पण आता इम्पॉर्टंट हे आहे की तू तुझ्या माणसांना माझ्यापासून आणखीन किती दिवस वाचवू शकणार आहेस. आता एकाला सोडवलंयस, पण दुसऱ्या कुणाला अडकवणं माझ्यासाठी कठीण नाही हे लक्षात ठेव. रिशा, त्यासाठीच तुला आधीपासून सांगालो मी की सगळ्यांना खरं सांगून टाक, सगळ्यांना खरं सांगून टाक. ऐकलंस माझं? नाही ना? आता सल्ला देतो निदान तो तरी ऐक. मला वाटतं नितून दिलेली आयडिया एकदम करेक्ट आहे. तू आभासा प्रोग्राम करायलाच पाहिजे. आणि जर तुला माझा ऐकायचं नसेल ना, तर मग मी या भानगडीत पडणार नाही. तुझं तू बघून घे.